स्ट्राइक वरती येतोय. चालू सामना हा यावेळेस 4 षटकांचा सामना असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. तर नक्कीच जवळपास आपण पाहतात की जवळपास 4 वाजून 25 मिनिटं 4:30 झालेले आहेत आणि आता देखील आपल्या अजून काही सामने खेळवायचे आहेत. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा फटका यावेळेस धाव मात्र 1 ने वाढते. तर नक्कीच मी म्हणेल की यावेळेस आपण पाहतात की मराठीचा मधील एक समुद्र आवाज विक्की नांगरे पाटील यांचं देखील ते शिबाग मध्ये आम्ही देखील त्याचं सहर्ष स्वागत करतो. तर मी थोडं थांबतोय आणि या पुढील या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय यासाठी मायक्रोफोन मध्ये आपण मी आमंत्रित करतो विक्की नांगरे पाटील यांना. ओव्हर टू विक्की. हॅलो चेक. तर धन्यवाद योगेश सर, पुन्हा एकदा व्यासपीठावरती उपस्थित तमाम मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि क्रिकेट खेळाडूंचं मनापूर्वक स्वागत. यावेळेस स्वागत केले एका मोठ्या फटक्याने क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि इथून आपण पाहिलं तर पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये गडी गारत होताना आपण पाहू शकाल PDC 11 टीमचा. तर धन्यवाद डीजे. तर व्यासपीठाचा विचार केला तर कळंबोली रोडपाली क्षेत्रातील एक थोर समाजसेवक सन्माननीय श्री आत्माराम शेठ पाटील साहेबांची सुपुत्री विनाताई पाटील या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. ताई आपलं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. ताईंबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, 4 एंजल प्रोडक्शन्सच्या सर्व आहेत यूट्यूब वाहिनी आपण पाहू शकाल. एक प्रोडक्शन हाऊस आहे. भरपूर विविध प्रकारची गाणी त्यांच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये नक्कीच निर्माण केली जातात आणि खऱ्या अर्थानं ताईंची पोस्ट जर आपण पाहिली तर भरपूर मोठे मोठे सिनेअभिनेते असतील, तसेच रील स्टार असतील, हे सर्व ताईंच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत आणि खूप मोठी स्टार कास्ट मात्र त्या प्रत्येक आपल्या सॉन्ग मध्ये नक्कीच यूज करताना पाहतात. काही दिवसांपूर्वी गावदेवी रोडपालीचा उत्सव झाला आणि त्या गावदेवी उत्सवामध्ये देखील आपण पाहिलं तर त्यांनी एक नवीन सॉन्ग लॉन्च केलंय संपूर्ण 4 एंजल प्रोडक्शनच्या माध्यमातून. तरी सर्व कळंबोलीकरांना विनंती असेल की आपण आपल्या ताईंना सपोर्ट करायचा आहे. 4 एंजल प्रोडक्शन ह्या यूट्यूब वाहिनीला आपण सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि नक्की शेअर देखील करायचं आहे आणि प्रत्येक व्हिडिओला आपण लाईक करायचं आहे. त्या प्रकारे आपण पाहिलं तर मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जब्बल 22 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील आणि प्रत्येक संघासाठी आणि प्रत्येक खेळाडूसाठी जे कोणतं पाणी लागणार आहे ते जलदान आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आमच्या विनाताई यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तर विनाताई आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जी भरवली गेली आपलेच बंधू म्हणजेच रोहनदादा पाटील आणि प्रेजदादा पाटील साहेब, कौतुक करावं लागेल मित्रांनो या पाटील परिवाराचं, कारण की समाजसेवेचा खूप मोठा वारसा या पाटील परिवारासोबत आपल्याला नेहमी पाहायला मिळतो. गेल्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं त्यांच्या पिताश्री म्हणजेच थोर समाजसेवक सन्माननीय श्री आत्माराम शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून अखंड हरिनाम सप्ताहाचा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीने पार पडला. अगदी महाराष्ट्रभर मधील सुप्रसिद्ध असे कीर्तनकार असतील, त्यामध्ये इंदुरेकर महाराज असतील, त्यानंतर आपण पाहिलं तर कबीर महाराज असतील, अशा मोठ्या मोठ्या महाराजांना त्यांनी कळंबोली नगरीमध्ये आणलं ते या भाविक भक्तांसाठी. आणि नक्कीच आपण पाहिलं तर एक मोठा सोहळा त्यांनी मात्र पार पाडला. तसंच हवं तिथे समाजसेवेचं कार्य देखील त्यांच्या माध्यमातून केलं जातं. तसंच आपण पाहू शकाल रोडपाली मित्रांनो काही परिसरामध्ये आपण पाहिलं तर शिक्षणाचा खर्च कोणत्या पालकांना पेलत नाही आणि अशा विद्यार्थ्यांसाठी मी म्हणेल अतिशय अल्प दरामध्ये त्यांच्या आजीच्या नावाने मात्र त्यांच्या माध्यमातून एक स्कूल सुरू केली गेली आहे. तिला देखील चांगला प्रतिसाद सर्वांचा मिळतो. म्हणजे प्रत्येकाच्या मदतीस धावून येणं हे या पाटील परिवाराची ओळख आहे. आणि हे जे रोपटं लावलं गेलं होतं आत्माराम शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून, त्यांचे सुपुत्र आणि त्यांच्या सुपुत्री मात्र या छोट्याशा रोपट्याला एका वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्याचं काम जरूर करतायत. तर पुन्हा एकदा स्वागत करूया सर्व पाहुण्यांचं. विनाताईचं स्वागत असेल आमच्या या व्यासपीठावरती आणि घेऊन चलतो क्रिकेटच्या या सदाबहार दुनियामध्ये, जिथे गोलंदाजांचा बोलबाला मित्रांनो आपल्याला बघायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण मोहरे मैदानावरती गारद करण्यात आलेले आहेत.
तर नक्कीच आपण पाहू शकाल मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच खूप सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली माऊली संघाच्या राधे यांच्या माध्यमातून. तरी मी विनंती करेन विनताईला की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र राधे यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन सन्मानित करायचं. जबरदस्त बॅटिंग त्या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि नक्कीच माऊली संघाबद्दल सांगायचं म्हटलं तर मित्रांनो LIG कंपाऊंड मधून ते बिलॉंग करतात आणि आपल्या या माऊली कंपाऊंड मध्ये देखील अखंड हरिनाम सप्त्याचा कार्यक्रम मात्र नक्कीच सुरू झालाय. काही दिवसांमध्ये काल्याचं कीर्तन देखील असेल. तरी आपल्या सर्वांना विनंती असेल की कीर्तन सेवेचा लाभ घेण्यासाठी आपण सर्वांनी देखील माऊली कंपाऊंडला भेट द्यायची आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन्स राधे, धन्यवाद. पुढच्या मॅचसाठी देखील तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. मी पुन्हा एकदा ताईला विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. भरपूर सारी कामं आपण पाहिली तर नक्कीच ताईच्या माध्यमातून केली जातात. महिलांना देखील प्रोत्साहित केलं जातं. छोटे छोटे बिझनेस आपण पाहिलं तर कोणत्याही महिलेला जर कोणत्या प्रकारच्या आर्थिक मदतीची गरज असेल तर ती आर्थिक मदत पुरवली जाते आणि नक्कीच तो छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी एक मोठं पाठबळ देखील त्याच्या माध्यमातून प्राप्त केलं जातं. ऑन साइडला या वेळेच्या बॅटमधून फटका येतो. गॅपमध्ये चेंडू एक धाव मात्र पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का परंतु नकार आलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक धाव इथे धावून पूर्ण केली जाते. तर नक्कीच सुवर्ण संधी असेल या संपूर्ण संधी असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. खऱ्या अर्थानं समाजसेवक तर आहेत परंतु दानशूर व्यक्तिमत्व देखील आहे आणि या खेळाच्या मैदानामध्ये खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. श्री गणेश संघ आणि PDC11 संघ कोणत्याही संघातील कोणत्याही खेळाडूने जर का 3 चेंडूंमागे 3 षटकार लगावले तर 4 इंडियन प्रोडक्शन्स च्या सर्व वीणा आत्माराम पाटील ताईंकडनं मिळणार आहेत मित्रांनो तब्बल 3000 रुपये. तर नक्कीच विकेट षटकार हॅट्रिक साठी आपण पाहिलं तर रोख रक्कम 3000 रुपयांचं पारितोषिक येते विनता यांच्या माध्यमातून. परंतु पारितोषिक अनाऊन्स करताच इथे मात्र विकेटचं पतन होतं. एक दयनीय अवस्था आपण पाहिली तर PDC11 टीमची. मागच्या मॅच मध्ये दमदार खेळली परंतु या मॅच मध्ये थोडंसं बॅकफुटला ढकललंय की काय. श्री गणेश संघ आज पुन्हा एकदा त्याच ताकदीने उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आशिष नारायण असतील नवोदित खेळाडू रोशन यांना मात्र संधी देण्यात आलेली आहे आणि अशा संघासमोर एक नौका संघ म्हणजे PDC11 संघ थोडासा दडपणाखाली येताना जरूर आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज अक्षयची वर्णी लागली आहे. यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न घेतोय मित्रांनो. चेंडू बॅटमध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. जवळपास शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावफलकाचा विचार केला जी अवस्था केली गेली होती PDC11 टीमच्या माध्यमातून जय मल्हार संघाची तीच अवस्था यावेळेस श्री गणेश संघाने PDC11 संघाची केली आहे. यावेळेस ऑन साइडला चेंडू वळवलाय मित्रांनो. गरंगाट चेंडू जातोय काव कॉर्नर झोन मध्ये. जोपर्यंत चेंडूला उचलला जाईल क्लीन थ्रू आपल्याला बघायला मिळाला. सिंगल तिथे पूर्ण केली गेली आहे. सिंगलच्या मदतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावसंख्या 4 गडी बाद 11 धावा. चेक. तर धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. धावफलकावरती 11 धावा आलेल्या आहेत. अजून देखील 2 षटकांचा खेळ बाकी. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अक्षय मिस्टर खिलाडी. नेहमी अक्षय या नावाच्या खेळाडूंना म्हटलं जातं परंतु इथे अडचणी आहेत.
भरपूर साऱ्या अडचणी आहेत. चित्त्यासारखा पळत गेला मित्रांनो चेंडूवरती क्षेत्ररक्षक अजित कामठे, ज्याला भिंत मांडली जाते श्रीगणेश संघाची. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल डबल म्हणेल फारसा फरक पडणार नाहीये. तो गोलंदाजी करणाऱ्या संघाला आवश्यकता असेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके लगवण्याची. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, मिस टायमिंग स्ट्रोक, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र लँड होतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. दुसऱ्या धावेची संधी आणि फेकी अतिशय जोरात आहे. दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये जीतला इथे मात्र हार पत्करावी लागतीये. आणखीन एका विकेटचं पतन पीडीसी 11 टीम साठी. नवीन फलंदाज ऋषी शेळके. ऋषी बद्दल सांगायचं झालं मित्रांनो तर बॉक्स क्रिकेट खूप जबरदस्तरित्या खेळाडू खेळतो, परंतु यावेळेस ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये प्रवास तर सुरू झालाय, परंतु तो कशा प्रकारचा असेल हे देखील पाहणं अत्यंत गरजेचं. चला लकी ड्रॉ साठी आपण संपर्क साधायचा विनंती असेल. तर नक्कीच माऊली संघाचे संघनायक आणि सुपर डीजी माऊली संघाचे संघनायक दोन्ही संघांच्या नावामध्ये माऊली आहे. आणि नक्कीच ही स्पर्धा जरी आपण पाहिली तर सन्माननीय श्री आत्माराम नामदेव पाटील साहेबांच्या माऊलींच्या नावाने मात्र स्पर्धा भरवली गेली आहे. म्हणजे तिन्ही गोष्टींचा एक साम्य आपल्याला या स्पर्धेमध्ये होताना नक्कीच बघायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजांचं कौतुक करावं एवढं कमी. 9 चेंडू आतापर्यंत फेकलेत अजिशनं, 2 गडी आराध केलेत आणि फक्त 8 धावा त्याने गोलंदाजीमध्ये खर्च होताना नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहेत. चला माऊली संघाचे संघनायक आणि सुपर डीजी माऊली संघाचे संघनायक टॉस साठी लकी ड्रॉ साठी आपण यायचं सॉरी. यावेळेस मात्र जोरकस फटका, क्षेत्ररक्षक रोशन आहे त्या ठिकाणी. एकच धाव, एकापेक्षा जास्त इथे काहीच मिळणार नाहीये मित्रांनो. प्रयत्न करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. इथे जर का प्रयत्न केले नाहीत मित्रांनो तरी स्पर्धा जिंकण्याचं जे स्वप्न आहे ते मात्र फक्त एक स्वप्न बनून राहील. आणि स्वप्न जर का पूर्ण करायचे असतील तर उर्वरित काही चेंडूंमध्ये मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. पुढचा बॉल, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये, रोशन जज करतोय आणि इथे मात्र चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. आणखीन एका विकेटचं पतन पीडीसी 11 टीम साठी. चेंडू 5, एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटच्या चेंडूचा खेळ अद्याप देखील यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बाकी. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेकला जाईल. अजिश यांच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दत्ता. तर नक्कीच दत्ता यावेळेस मैदानाच्या आतमध्ये संघाचा डाव सावरलाय. दत्ताला मात्र कुठेतरी तारणहाराची भूमिका मैदानावरती निभवावी लागेल. तर यानंतरचे सर्व सामने हे 3 षटकांचे असेल मित्रांनो. या गोष्टीची आपण सर्वांनी नोंद घ्यायची. माऊली संघ आणि सुपर डीजी माऊली संघ आणि या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्यांना विनंती असेल की या गोष्टीची आपण नोंद घ्या. या पुढचे सर्व सामने जे आहेत ते 3 षटकांचे असतील. आपण ऐकतोय मित्रांनो 4 एंजल प्रोडक्शन्स यांच्या माध्यमातून निर्मित हे सुंदर असं संगीत आपण सर्वजण ऐकू शकाल. भरपूर मेहनत मित्रांनो आपण पाहिलं तर विनाताई यांच्या माध्यमातून नक्कीच घेण्यात आलेली आहे. त्यांची संपूर्ण टीम आपण पाहू शकाल. खूप प्रोफेशनल सिंगर्स असतील, डान्सर्स असतील, कोरिओग्राफर्स असतील आणि नक्कीच व्हिडिओग्राफर्स असतील. खूप सुरेख त्यांची संपूर्ण टीम आणि या संपूर्ण टीमचं एक परफेक्ट टीम वर्क आपण सर्वजण नक्कीच पाहू शकाल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज झालाय तो मात्र प्रताप प्रथम आलाय मित्रांनो. शेवट गोलंदाजीसाठी आपण पाहू शकाल.
दुसऱ्या धावेची संधी, रनआउटचा खतरा स्ट्रायकिंग एंडला होता परंतु फेकी चुकीच्या एंडला झाली. तेच कारण आहे की इथे 17 धावा मैदानावरती पूर्ण करण्यात येत आहेत. 6 गडी बाद 17 ही धाव संख्या धावफलकावरती. यावेळेचा बॉल पॅडलाईन वरती आदळतो, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एकच धाव. शुभम कोरडे तिथे तैनात मित्रांनो. संग्राम, माफ करा, संग्राम आहे त्या ठिकाणी. सिंगल डबल चेंडू इतपत धावा जमवण्यामध्ये देखील यश मात्र प्राप्त होत नाहीये. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन साइडला फटका सजवला, क्षेत्ररक्षक आहे, फेकी थेट मित्रांनो स्ट्रायकिंग एंडला. वा, ही ताकद आहे मित्रांनो, जी फोर आर्म्स मध्ये आपण पाहिलं ना, जिम मध्ये जे खेळाडू घाम गाळतात ही यासाठी गाळतात. मैदानाच्या आतमध्ये लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन वरनं सरळ स्ट्रायकिंग एंडला थ्रो मात्र केला जातोय. सकाळी देखील उल्लेख केला होता, कळंबोलीमध्ये मित्रांनो या मैदानावरती रोज सकाळी संध्याकाळी 200 ते 300 खेळाडू सराव करतात, ज्यामध्ये काही नवोदित खेळाडू, काही अनुभवी खेळाडू आणि काही मित्रांनो लेजंड खेळाडू देखील असतात. आणि प्रत्येक जण आपला एक्सपिरियन्स, आपला अनुभव एकमेकांशी शेअर करताना नक्कीच पाहायला मिळतो. इथे आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड मैदानावरती केलं जात आहे खेळ. इथून आपण पाहिलं तर जवळपास 7 गडी बाद 19 वरती धावफलक स्थिरावतोय. तर नवीन फलंदाज आपण पाहिलं तर स्वप्नील मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील येतोय इन ॲट नंबर 9 म्हणावं लागेल. 7 गडी तर आधीच गमावले गेलेत. 8व्या आणि 9व्या क्रमांकाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचा खेळ करतील पाहणं गरजेचं. शेवटचे 2 चेंडू फक्त आणि फक्त 19 धावा झालेल्या सुपर डीजी माऊली संघ. जर तुम्हाला मराठीमधील सूचना समजत असेल तर प्लीज आपण लकी ड्रॉ साठी यायचंय. माऊली संघ, जर तुम्हाला मित्रांनो सूचना समजत असेल तर आपण लकी ड्रॉ साठी संपर्क साधा. दुसऱ्या धावेची संधी पुन्हा एकदा आणि इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. एकेरी दुहेरीने काही होऊ शकत नाहीये. माऊली संघाचे आलेले आहेत, माफ करा. इथे आपल्याला विनंती असेल सुपर डीजी माऊली संघ, रामदास महानवर अँड कंपनी, टॉस आपण लकी ड्रॉ साठी यायचं, माफ करा. 21 धावा धावफलकावरती झालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस कट केले चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आणि मित्रांनो आपण पाहू शकाल एक धाव तर पूर्ण फेकी चुकीची झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय इथे मित्रांनो, ही व्हिडिओ व्हायरल करा. पीटीसी टीम कडे काम असेल. टोटल 3 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून पूर्ण केले जातात आणि 4थ्या धावेसाठी दोन धावा घेतलेल्या आहेत. पंच धावा सांगायच्यात, 3 धावा. येस, थँक्यू. शेवटच्या बॉलवरती आले त्या मात्र 3 धावा आणि 4थीच्या शोधामध्ये फलंदाज झालाय बाद. जबरदस्त गोलंदाजी श्री गणेश संघाची. धावा संख्या झाली एकूण ती मात्र 24 धावा आणि विजय समीकरण येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. चला, श्री गणेश संघ फलंदाज पाठवायचे लवकरात लवकर. श्री गणेश संघ संजय पार्ले फलंदाज पाठवा प्लीज.
चेक चेक हॅलो. तर धन्यवाद डीजे. विजयासाठी 25 धावांचा लक्ष्य आणि सलामीची जोडी. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दर्शन आणि फलंदाज रोशन. नवोदित खेळाडूंना इथे मात्र संधी देण्याचं काम जरूर मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. पहिलाच बॉल अवधूतचा यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. एक मोठी चेस मित्रांनो जीतसाठी. सीमारेषे लगत चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली जाते. वेगाने 3 धावा मैदानावरती पूर्ण करून फलंदाज दर्शन आपल्या स्वतःच्या डावाची सुरुवात करतोय 3 न. तर संघाला घेऊन जातोय बिनगडी बाद 3च्या घरात. तर 3 धावा मात्र मैदानावरती लगवल्या जात आहेत. 3 रन्स ऑन द बोर्ड. रोशन आले स्ट्रायकिंग एंडला. डावखुरा लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहू शकाल. तर यावेळेस मित्रांनो क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. जे जाळं बिनलं होतं त्यामध्ये पुरेपूर सापडताना फलंदाज एकदा गोलंदाज अवधूतसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आज संपूर्ण दिवसभरामध्ये माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स त्याने केला आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सजवलं जातंय त्याच मेरिटवरती गोलंदाजी केली जाते. जबरदस्त गोलंदाजी. थँक्यू डीजे. आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन झाले. नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. प्रतीक यावेळेचा बॉल टप्पा पडल्यानंतर ऑफ ब्रेक होतोय. हलकासा आतमध्ये येतोय चेंडू. गोलंदाजीची कमाल म्हणावी लागेल मित्रांनो. अवधूतने इम्प्रेस केले. आज पहिल्या मॅच मध्ये देखील सुरेख गोलंदाजी होती. या मॅच मध्ये देखील चांगलं प्रदर्शन राहिले त्याचं गोलंदाजीच्या माध्यमातून. सुपर डीजे माऊली संघ मित्रांनो विनंती आहे की या पण लकी ड्रॉ साठी. जर तुम्ही लकी ड्रॉ साठी आला नाही तर तुम्हाला मॅच खेळावीच लागेल. मग आम्ही लकी ड्रॉ करू उरलेल्या 2 संघांमध्ये. पुढचा बॉल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेस मित्रांनो कमालीचा फटका प्रतीकच्या बॅट मधनं. एक तर पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक आणि चेंडूचं हे युद्ध जिंकले ते मात्र चेंडूनं. बॉल जाईल वाडिश लॉंग ऑफ डोक्यावरून सीमा पार. एंड टू द फेन्स. चौकार. तर नक्कीच चौकार येतो प्रतीकच्या बॅट मधनं. आपण पाहू शकाल चांगलं प्रतिउत्तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. तर यावेळेस देखील आपण पाहिलं तर स्विंग आणि मिस मित्रांनो. चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाहीये. व्यासपीठावरती आपण पाहिलं तर थोर समाजसेवक आत्मारामजी पाटील साहेब यांची सुपुत्री वीणाताई पाटील यावेळेस व्यासपीठावरती आपण पाहू शकाल. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 4 एंजल प्रोडक्शन्स या युट्यूब वाहिनीच्या त्या सर्व आहेत मित्रांनो. प्रोड्युसर आहेत, निर्मात्या आहेत. आणि यांच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत भरपूर सारी गाणी नक्कीच रिलीज झालेली आहेत. त्यापैकी सुप्रसिद्ध गाणं इश्काची दौलत म्हणून गाणं आहे मित्रांनो. आणि त्या गाण्याबद्दल आपण सांगायचं झालं तर 2 मिलियन व्ह्यूज त्या गाण्याने क्रॉस केलेत. आणि काही दिवसांमध्येच 2.5 मिलियन देखील ते गाणं मात्र क्रॉस करेल. आणि दुसऱ्या गाण्याबद्दल आपण सांगायचं झालं तर एक नवीन सॉन्ग लॉन्च झालंय. झाली दिलाची चोरी. हे सॉन्ग देखील आपण पाहिलं तर युट्यूब वरती एका वेगळ्याच ट्रेंड वरती सुरू आहे.
भरपूर सारे सॉंग्स त्यांच्या माध्यमातून रिलीज केले जातात. काही ऍक्ट्स असतील आपण पाहू शकाल. अशा प्रकारच्या भरपूर गोष्टी मित्रांनो फोर एंजल प्रोडक्शन, आणि फोर एंजल प्रोडक्शन हे केवळ गाणे बनवण्यासाठी मर्यादित नसून समाजकार्य, गोरगरिबांना मदत असेल मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची पहानिशा यांच्या माध्यमातून अगदी चोखपणे केली जाते. हे कार्य मित्रांनो जे वीणाताई मात्र करतायत, हा वारसा आला त्यांच्या वडील म्हणजेच आत्माराम शेठ पाटील साहेबांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर महिलांसाठी देखील जर कोणत्या महिलेला छोटे छोटे व्यवसाय सुरू करायचे असेल आणि कुणाला जर का आर्थिक मदतीची गरज असते तर नक्कीच वीणाताई नेहमी त्यांना एक हक्काचा हात म्हणून नेहमी धावून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर साऱ्या महिलांना त्यांनी आजपर्यंत मदत केलेली आहे. त्यांची शाळा आहे मित्रांनो बारकुबाई नामदेव पाटील हायस्कूल. त्या हायस्कूलमध्ये देखील आपण पाहिलं तर अगदी अल्प दरामध्ये गोरगरिबांना शिक्षण देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतं. असे भरपूर मित्रांनो पाहाल तेवढ्या गोष्टी आहेत, बोलल तेवढं कमी आहे. यांच्याबद्दल या संपूर्ण पाटील परिवाराबद्दल आणि त्यांची सुपुत्री म्हणजेच वीणा आत्माराम पाटील आपल्या व्यासपीठावरती सध्या आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू क्रिकेट मैदानाकडे वळूया. पहिल्या षटकाचा खेळ झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 धावा धावफलकावरती आहेत. अजून जर आपण पाहिलं तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी इथून मात्र 18 धावांची गरज. जीतचं हे षटक अतिशय महत्वाचं असेल. एक अनुभवी खेळाडू आपला पूर्णपणे जो अनुभव आहे, आपला जो पूर्णपणे अनुभव आहे तो या मैदानावरती त्यांना वापरावाच लागेल मित्रांनो. या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये जर का 1-2 विकेट्स आणि काही धावा रोखल्या तर या मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो. अतिशय खराब चेंडू होता, अतिशय खराब मित्रांनो हा चेंडू. पंचांनी इशारा केला अव्हांतरचा, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील केला असेल. काय काय वेळेस होतं मित्रांनो चेंडूची ग्रीपच सुटत नाही आणि त्यामुळे आपण पाहिलं तर भरपूरसा आखूट टप्प्याचा हा बॉल, त्या बॉलला पंचांनी सोयर घोषित केलाय. प्रसाद तावरे इथे आलेले आहेत. भरपूर वेळा आम्ही डीजी माऊली संघाला बोलवलं परंतु मित्रांनो संघाने याला भरपूर उशीर केलाय. येणारे 18 चेंडू आणि इथून मात्र विजयासाठी 16 धावांची गरज. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल्स आणि त्यानंतर आपण पाहिलं तर इथे पंच सांगतायत गोलंदाज बदलण्याचा निर्णय मात्र घेण्यात आलेला आहे. कारण की प्रत्येक चेंडू हा महत्वपूर्ण आहे. एखादा गोलंदाज रिदम मध्ये नसेल स्वतः एक्सेप्ट करणं गरजेचं आणि एक चांगली गोष्ट आहे मित्रांनो. कारण की एखाद दिवशी परफॉर्मन्स होतो, एखाद मॅच मध्ये परफॉर्मन्स होत नाही, ते आपण एक्सेप्ट करावं आणि त्यानुसार मित्रांनो संघ कशा प्रकारे जिंकेल ह्या गोष्टीकडे जास्त भर दिली पाहिजे. एक चांगली गोष्ट बघायला मिळाली जीतकडनं. स्वतः सांगितलं की मला रिदम येत नाहीये, गोलंदाजी चेंज केली गेली आणि यावेळेस गोलंदाजीसाठी आलाय तो गोलंदाज हर्षलला आपण पाहू शकाल टीम कडून सांघिक स्वरूपाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी कट करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू तर निर्धाव आलाय हर्षलचा. डॉट बॉलने सुरुवात मात्र करतोय. माग जे घडलं मित्रांनो जीतच्या माध्यमातून त्याच्यावरती हलकासा कमबॅक करण्याचा प्रयत्न. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅच जिंकायची असेल तर धावा बनवायच्या त्या मात्र 16. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. आखूट टप्प्याचा बॉल आहे, त्याला ऑन साइडला मित्रांनो फ्लिक ऑफ द रिस्टने वळवलंय. बॉल जाईल डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सी मारेगा पार. मिळतात धावा 4. येतोय एक उत्कृष्ट दर्जेचा चौकार. षटकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. फोर एंजल प्रोडक्शन्सच्या सर्वा वीणा पाटील ताई यांच्या माध्यमातून. यावेळेस देखील कट केले चेंडूला. नो मॅन स्टँड मधून चेंडू गोळीच्या वेगाने थर्ड मॅनला चिरत मित्रांनो जाईल सीमा रेगा पार. बॅक टू बॅक दुसरा फटका येतोय चौकार. तर चौकार मात्र मैदानावरती लगवला जातोय आणि याच दरम्यान आपण पाहू शकाल ज्यांच्या पिताश्रींच्या माध्यम स्मरणार्थ आपण पाहू शकता प्रत्येक सामन्यामधील लागणारे मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत केले गेलेत. असे करंदादा पाटील साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. आपलं देखील मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. यावेळेचा बॉल पायडव्यांवरती आदळतोय की काय परंतु पंच सांगतायत लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू आहे. अवंतरचा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि अवंतर धावेने टीमची धावसंख्या 1 ने वाढतीये, जाऊन पोहोचते ती मात्र 18 धावा धावफलकावरती. येणारे 15 चेंडू आणि फक्त 7 धावांची गरज. दर्शनने मॅच खुली केली 2 चौकारांच्या माध्यमातून. प्रेक्षकांना विनंती आहे मित्रांनो एक महत्वपूर्ण मॅच सुरू आहे. मैदानाच्या आतमधून कोणतीच गाडी जाता कामा नये. काही प्रेक्षक मैदानाच्या आतमधून गाड्या नेतात, त्यांना एकच विनंती करतो की मैदानाच्या आतमध्ये एक महत्वपूर्ण मॅच सुरू आहे, एक टुर्नामेंट सुरू आहे, त्यामुळे मैदानाच्या आतमधून आपण कोणत्याच प्रकारे गाडी घेऊन जायचं नाहीये. तर येणारे चेंडू इथून आपण पाहिलं तर नक्कीच असतील ते मात्र
14 चेंडू आणि इथून विजयासाठी 6 धावांची गरज. मित्रांनो, या मॅच एखाद्या फुग्यातून हवा काढावी त्या प्रकारच्या ही मॅचची हवा काढून टाकली श्री गणेश संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. जरूर रोशन लवकरच स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु जी कमान सांभाळले फलंदाज आपण पाहिलं तर प्रतीक आणि फलंदाज दर्शन यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख फटकेबाजी. पूर्णपणे नवोदित खेळाडू आहेत, परंतु मित्रांनो त्याच प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहिलं की गरज इतकीशी मोठी नाहीये आणि अशा वेळेस मोठा फटका न खेळता केवळ सिंगल डबल ने मॅच जिंकली जाऊ शकते आणि त्याच प्रकारचं क्रिकेट मात्र मैदानावरती खेळलं जात आहे. सिंगल आली आहे, सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 20च्या घरामध्ये आणि उर्वरित समीकरण फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 5 धावा. दर्शनच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका मोठ्या फटक्याचं काम यावेळेस मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. यस, ओव्हर समाप्त झालेली आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी फक्त आणि फक्त 5 धावांची गरज. पहिला चेंडू अतिशय खराब आहे मित्रांनो. इथून आपण पाहिलं तर जरूर फक्त 4 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये. तर धन्यवाद विकी. नक्कीच मी म्हणेल की 12ला 4 यावेळेचा चेंडू पॅडल स्वीप केलाय, चेंडू गेलाय तो आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रातून दणदण करत कार्पेट ड्राईव्ह चा चौकार आणि याचबरोबर हा संघ इथे मॅच जिंकतोय आणि जिंकलेल्या संघाचं आम्ही मात्र त्यांचं आपण अभिनंदन करूया आणि खूप खूप शुभेच्छा देऊया पराजय झालेल्या संघाला. तर चला या पुढील आपला तिसरा संघ देखील आपल्याला सापडला आहे. श्री गणेश स्पोर्ट क्लब कळमुली संघाने मात्र त्वरित आपण यायचंय कारण लॉट्स उडतील. यावेळेस आपण पाहत आहात आपल्या या व्यासपीठावरती